हे काय आहे? आपण याचा सरबत बनवायचा आहे. सरबत करायला सरबताचा बेस बनव करून असं एकदम हे करायचं. त्याचा जसाच्या तसा हिरवागार गाभा. हा, वास पण खूप सुंदर येतो. बनवलेला महाशिवरात्रीच्या वेळेला बेस होता. मग तो सरबत संपला नाही, पण तो एनर्जी ड्रिंक सारखा वापरायला यायला लागला. मग त्याच्यातूनच एक आयडिया सुचली मला की आता पटकन मग दरवेळेला असा कच्चा वाटून ठेवून पण पिऊ शकत नाही, आणि हा ठेवला तर खराब होतो. हे किती छान लोण्याच्या गोळ्यासारखं वाटलं गेलं बघा. मिक्सरचं भांड आहे ना, 1-1.5 वाटीच्या म्हणजे अंदाजच आहे. तर त्यासाठी मी काय केलंय, एक मिक्सरच्या भांड्यातनं सगळं आता काढून घेतलं. परवाच ते शिजवून ठेवलेला बेस. हल्लीच्या ह्या इन्स्टंट दुनियेत काय झालंय, आपल्याला कामाच्या ह्याच्यातनं स्वतःला पण तसंच झालंय. पटकन गडबडीच्या वेळेला उन्हातनं बाहेरनं आल्यावर मग असं काहीतरी एनर्जी ड्रिंक प्यावं वाटतं. ऊसाचा रस वगैरे असलं काहीतरी आणावं म्हणून, तर ते मग जमत नाही. ज्या वेळेला इच्छा होती ना, तोपर्यंत येस्तोरी इच्छा मेलेली असते. म्हणून मी ह्या आयडिया शोधल्या. तर हे 1-1.5 वाटी भरलं. त्याच्यासाठी मी ही 1 वाटी आणि ही 1.5 वाटी इथं ह्याच्यात टाकण्यासाठी मी हे आलं ठेवलंय चिरून. ह्याची चवच म्हणजे साक्षात महादेवाला हे फळ महाशिवरात्रीला नैवेद्य म्हणून दाखवतात. तर त्याच्यासाठी नक्कीच काहीतरी असणार आहे. चांगली तत्व त्याच्यात असतील असं मला पण वाटलं. खरंच खूप अप्रतिम चव लागली. त्यासाठी मी ही आयडिया शोधली. तर आपल्याला इन्स्टंट सरबत करण्यासाठी हे मी बनवते. आता 1 ते 1.5 वाटी साखर घातली आणि 1 वाटी फुल भरून हा गर निघाला होता, तो मी मिक्सर मधून वाटून घेतला. आता तो अगदी पाक जसा आपण करतो ना मुरंबा वगैरे, तसा पूर्ण शिजवून घ्यायचा. हे शिजायला लागलंय आता. पूर्ण शिजून येणं पाकासारखं होईपर्यंत. आणि त्याच्यात मी हे थोडंसं एकदम बारीक वाटलेलं आलं घालते. म्हणजे आंबट गोड आणि थोडासा आल्याचा फ्लेवर येईल. पूर्वीपासून मला काय झालं, प्रत्येक वेळी ही सवय झाली फटक्यातून नेटकं बनवायची. आणि आता योग्य वापर व्हायला लागला ना असा काहीतरी, तर कधीतरी मला असं वाटतं की ही एक देवानं दिलेली मला देणगीच आहे. अशी मला वाटते सगळ्यांनाच दिलेली असते देवानं देणगी. म्हणजे कलेला, हातातली कला किंवा हे वाया जात नाही म्हणतात ना, तसाच काहीतरी हा प्रकार वाटतो. पण ते त्यावेळेला म्हणजे लहानपणी तरुणपणी एवढं आपण त्याच्याकडं लक्ष देत नाही. जसं आपलं हळूहळू 40 ओलांडायला लागते ना, तसं म्हणजे बालपणी होते माझे मन हे अजान, तरुणपणी संसारात गेले सर्व भान, गेले सर्व भान, व्रतपण येता आली जागती महान. तसंच आहे हे. मला कधी कधी मी असे अनुभव घेते, त्यावेळेला मला हे गाणं आठवतं. आता किती रुटू करायला लागले. हे साखरेचा पाक जसा होतो ना तसं व्हायला लागले. अगदी ह्याच्यातलं पाणी संपून साखरेचा पाक, किंवा आपण जाम एखादा करतो ना, आवळ्याचा जाम, हे बरेचसे जाम बनवतो, तशाच पद्धतीने हे असं तार धरायला लागलं.
थोडंसं हे जामसारखं वाटायला लागलं, चिकट फेस वगैरे यायला लागला, पाकासारखं झालं की मग गॅस बंद करून ठेवायचा आणि काचेच्या बरणीत भरून ठेवायचं. ज्या वेळेला आपल्याला वाटेल चला उन्हाचं काहीतरी वेगळंच काहीतरी खाऊसं वाटतं बघा हल्लीच्या मुलींना किंवा मुलांना, किंवा काय कुठला तरी सरबत प्यावा वाटतं, त्यावेळेला तुम्ही हे 2 जेव्हा आपल्याला कधीतरी छान प्यावं वाटतं ना उन्हाचं वगैरे, कधीतरी अचानकच आपल्याला कुठली इच्छा देवाने एक दिल्या ना जन्माला आल्यावर, कधी कुठली होईल ना सांगता येत नाही. मग ज्या वेळेला आता उन्हाची जर वाटलं की चला आपल्याला काहीतरी सरबत वगैरे प्यायचं आहे, काहीतरी छान तोंडाला वाटेल असं करायचं आहे, तर ह्याच्यातले 2 चमचे हे जाम आणि 1 ग्लास पाणी एवढं पुरेसं आहे.